रमाईने विचार केला, एकदा शाहू महाराजांनी बाबासाहेबांची कोल्हापुरात हत्तीवरून मिरवणूक काढली होती. मिरवणूक शाहू पॅलेस समोरून आली, हत्ती खाली बसला. बाबासाहेब आंबेडकर हत्तीतल्या अंबारीतून खाली उतरले. शाहू राजाने स्वतःच्या डोक्यावरचा जरीचा फेटा बाबासाहेब आंबेडकरांच्या डोक्यावर घातला, लाल रंगाचा जरीचा फेटा. आणि शाहू महाराज म्हणाले, आज राजशाही संपली, आता ज्ञानाची राजवट सुरू झाली. देशाचे राजे तुम्ही होणार आहात, देशाचं भवितव्य तुम्ही लिहिणार आहात. बाबासाहेब आंबेडकर घरी गेले. डोक्यावरचा जरीचा लाल रंगाचा फेटा बाबासाहेबांनी काढला आणि आमच्या रामूच्या हातामध्ये दिला. आमच्या रमाईनं लाल रंगाच्या जरीच्या फेट्याची घडी केली आणि संदकात ठेवला. आता बाबासाहेबांनी सांगितले, रामूला म्हणावं तयार होऊन ये. रमाईच्या डोक्यात आलं, आता एकही चांगली साडी नाही, काय करावं. रमाई मधल्या खोलीत गेल्या. शाहू राजाचा जरीचा लाल रंगाचा फेटा माझी रमाई नेसली. बाबासाहेबांची लाज राखण्यासाठी रमाईनं शाहू राजाचा फेटा नेसला आणि कार्यक्रमाला गेली. कार्यक्रमाच्या स्टेजवर सगळ्यात अगोदर आमची रमाई जाऊन बसली. बाबासाहेब गाडीतून उतरले आणि स्टेजच्या दिशेने जायला लागले. विचार करतात, अरे माझ्या रामूला मी कधी आयुष्यात एवढी महागडी साडी घेऊ शकलो नाही. आज रामू कोणाचा बरं शालू नेसून आली, कोणा शेजारणीकडून घेतला की काय. कारण मी जगातले अनेक देश फिरलो, पण माझ्या रामूला मी फुटका मनी करू शकलो नाही, कधी शालू घेऊ शकलो नाही, कधी साडी आणू शकलो नाही. आज माझी रामू कुणाचा बरं शालू नेसून आली. जसं जसं बाबासाहेब आंबेडकर स्टेजच्या पायऱ्या रेगायला लागतात, तसं तसं लक्षात येतं, अरे माझी रामू माझी लाज राखण्यासाठी शाहू राजाचा फेटा नेसून आली आहे. बाबासाहेब आंबेडकरांना वाटलं रामूच्या डोळ्यात डोळे घालून बघावं, तर रामूच्या डोळ्यातून अश्रुधारा येतील, रडायला लागेल. बाबासाहेबांनी ठरवलं, कार्यक्रम संपेपर्यंत रामूच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं नाही. बाबासाहेब खाली मान घालून स्टेजच्या खुर्चीवर बसले. रमाईला वाटलं साहेबांना कळलंय मी शाहू राजाचा फेटा नेसून आली आहे, साहेबांकडे बघावं तर साहेबांच्या डोळ्यातून अश्रू येतील. रमाई नाही ठरवलं, साहेबांच्या डोळ्यात डोळे घालून बघायचं नाही. रमाई खाली बघायला लागली. कार्यक्रम संपला, दोघेही घरी गेले. रमाईच्या डोळ्याला अश्रुधारा लागल्या होत्या आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते, रामू काळजी करू नकोस, मी माझ्या जनतेला सांगेन, एक वेळच मला विसरला तरी चालेल, पण माझ्या रामूचा त्याग आणि समर्पण कधीही विसरायचं नाही. आणि म्हणून आज मला त्या महिलांना विचारायचंय,